क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, एका गोष्टीचा मला खूप जाहीर निषेध करावा वाटतोय. हे बघा, परभणी मानवत या ठिकाणी बौद्ध समाजाच्या मुलीवर छेडछाड करण्यात आली. तर त्या छेडछाडीचा गुन्हा परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातल्या आमदापूर गावात ही धक्कादायक घटना घडली. बौद्ध दलित समाजातील एका मुलींची छेडछाड झाल्यानंतर तिच्या वडिलांनी विरोध केला. त्यानंतर रिपोर्टनुसार आरोपी सुदर्शन शिंदे याने सुमारे 100 लोकांना घेऊन संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला. महिला, मुले आणि वृद्ध गंभीर जखमी झाले. ॲम्ब्युलन्स आली नाही, कोणीही मदत केली नाही. जखमी लोक स्वतःच्या त्या अवस्थेत रुग्णालयात गेले. ज्या अवस्थेमध्ये होते त्याच अवस्थेमध्ये ते लोक हॉस्पिटलमध्ये गेले, रुग्णालयामध्ये गेले. पीडितांचे म्हणणे आहे की जातीय भेदामुळे त्यांना मदत नाकारली गेली. पाहू शकता मित्रांनो, हा आहे आपल्या भारत देशातील अन्याय, अत्याचार दलितांवर, बहुजनांवर, बौद्धांवर. आपण म्हणतो ना, आपल्याला समान नागरी कायदा पाहिजे. समान नागरी कायदा पाहिजे आपल्यालाच नाही, ते जे बाकीचे इतर मोठे धर्मीय, मोठ्या जातीचे जे स्वतःला पाटील वगैरे म्हणून घेतात, ते लोक म्हणतात आरक्षण नष्ट करा, समान नागरी कायदा लागू करा. का करणार नाही आम्ही समान नागरी कायदा? आरक्षणाचा आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचे जे भलं करायचं होतं, आम्ही ते शिक्षणाने भलं केलेलं आहे. आम्ही त्या आरक्षणाचा एकही देखील फायदा घेतला नसेल. तो फायदा घेतला असेल जो गरजू व्यक्ती आहे त्याने फायदा घेतला असेल. जर तुम्हाला वाटते आरक्षण हे नष्ट झालं पाहिजे, नक्कीच नष्ट झालं पाहिजे. पण ते कधी नष्ट झालं पाहिजे ते ऐका. आरक्षण नष्ट झालं पाहिजे, पण त्याआधी समान सगळ्यांनी वागणूक दिली पाहिजे. मोठा म्हणजे जे स्वतःला पाटील म्हणून घेतात त्यांच्या घरातली मुलगी ही बौद्ध, महार, मातांग, जे खालच्या जातीचे तुम्ही समजत ना, त्याला बाहेर त्यांच्या घरी दिलं पाहिजे. आणि त्यांची मुलगी तुमच्या घरी केली पाहिजे लग्न करून. तर आम्ही समजू की समान नागरी कायदा हा नक्कीच लागू झाला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या घरात समान नागरी कायदा नाही, तुम्हाला स्वतःच्या देशात डोक्यामध्ये समान नागरी कायदा नाही, आणि तुम्हाला देशामध्ये लागू करायचा आहे काय? समान नागरी कायदा. सगळे मानव हे समान झाले पाहिजे. अरे तुमच्या मानसिकतेमध्ये पहिलं समानता लागू करा ना, नंतर समान नागरी कायदा लागू करायची गोष्ट करा. इथं 70 ते 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य होऊन, तर हे अन्याय अत्याचार तुमचा थांबलेला नाही. शेतीच्या नावावर, कोणत्या गोष्टीच्या नावावर तुम्ही जाती